बिग बॉस मराठीच्या घरात 11व्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी परिवारांची गाठी भेटी चालू आहेत. घरातल्या वेगवेगळ्या सदस्यांचे परिवार त्या ठिकाणी गाठी भेटी घेऊन तुमचा खेळ कशा पद्धतीनं आहे, काय आहे, तुम्ही असं खेळायला पाहिजे, तुम्ही तसं खेळायला पाहिजे, हे समजून सांगण्याचं काम त्यांच्या घरचे परिवारातले लोक करत आहेत. पण मात्र काही जण आपल्या निर्णयावर ठाम आहेत, तर काही जण आपला गेम सुद्धा बदलणार आहेत. आता त्याच पद्धतीनं कालच्या भागामध्ये प्रभू शेळकेच्या घरचे आई वडील आणि भाऊ हे प्रभूला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रभूला एकच सल्ला दिला की तू एक स्ट्रॉंग प्लेअर आहेस, तू एक चांगल्या पद्धतीनं खेळतोय, पण मात्र चांगल्या पद्धतीनं पुढे ये, चांगल्या पद्धतीने तुझे मुद्दे मांड. ज्यावेळी लोक इतर काहीतरी बडबड करतात त्यावेळी तू सुद्धा त्यांच्यासोबत सहभागी हो, तुझे सुद्धा मत स्पष्टपणानं मांड. कारण की आता फिनाले जवळ आलेला आहे, लवकरच बिग बॉसचा विजेता सुद्धा होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जवळ आल्यामुळं आता प्रत्येकाला आपला गेम बदलण्याची आवश्यकता आहे. आता अशा पद्धतीचा सल्ला प्रभू शेळकेला त्याच्या आई वडिलांनी आणि भावांनी सुद्धा दिलाय. आता ज्या पद्धतीनं सल्ला दिलाय तो सल्ला नक्कीच प्रभूनं ऐकायला पाहिजे, स्वतःच्या गेममध्ये सुधारणा करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं खेळायला पाहिजे. या अगोदर सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं खेळत होता, त्याचे मुद्दे मांडत होता, पण मात्र त्याचे मुद्दे केव्हा मांडत होता, जेव्हा समोरचा व्यक्ती त्याला प्रश्न विचारत होता, जेव्हा त्याला नॉमिनेट करत होता किंवा त्याच्या विरोधात बोलत होता, तेव्हा प्रभू त्याचे मुद्दे अगदी ठामपणानं मांडत होता. पण मात्र आता फिनाले जवळ आल्यामुळं प्रभूला आता गेम बदलण्याची आवश्यकता आहे. कुठंतरी टीम सोबत न खेळता इंडिव्हिज्युअल स्वतः समोर येऊन खेळणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट आपल्याला पटते तर ती हो म्हणावं, नाही पटत तर नाही म्हणावं, अशा पद्धतीची ठाम भूमिका आणि ठाम मत त्या ठिकाणी मांडावं. आता इथून पुढं घरात चोरीचा प्रकार घडू नये किंवा कोणाच्या सल्ल्यावरून, कोणाच्या ऐकण्यावरून म्हणजे घरातल्या सदस्यांच्या खेळू नये. म्हणजे तन्वी प्रभूला सांगते असं कर तसं कर, तर त्यांना इथून पुढे आता तन्वीचं सुद्धा जे ऐकायचं तेच ऐकलं पाहिजे आणि तिला सुद्धा स्वतःचे मत ठामपणानं सांगितले पाहिजे, असं एकंदरीत प्रेक्षकांना वाटतं. कारण की प्रेक्षकांनी बघितलेलं आहे की प्रभू अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतोय, बोलतोय, पण मात्र कुठंतरी तो तन्वीचं ऐकतोय आणि त्या पद्धतीचं खेळतोय, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीनं दिसतंय. म्हणून त्यानं आता त्याचा गेम बदलला पाहिजे, तरच तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल किंवा बिग बॉसचा विजेता सुद्धा होईल. त्यामुळं ज्या पद्धतीनं आता बिग बॉस मराठीच्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांचा गेम बदलण्याचा सल्ला दिला आहे, त्याचबरोबर प्रभूला सुद्धा दिला आहे. ते त्यांच्या घरच्यांचं ऐकतील का आणि आपल्या स्वतःच्या खेळाबद्दल आणि गेमबद्दल बदल करतील का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.